सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. येत्या मंगळवारी 29 तारखेला धनत्रयोदशी आहे. तर धनत्रयोदशीचं महत्त्व, धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतांची पूजन का करायचं, कसं करायचं, पूजा मांडणी, मंत्र स्तोत्र काय म्हणावेत, नैवेद्य काय दाखवावा, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्या. गोमूत्र शिंपडा, फरशी पुसा. त्यानंतर आपल्याला चौरंग मांडून घ्यायचा आहे. चौरंगावरती तुमच्याकडं पिवळं, लाल जे कोणतं वस्त्र उपलब्ध असेल ते ठेवा. त्यानंतर दोन्ही बाजूला 2 समई अर्पण करून घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि समया लावल्यानंतर दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार हा किंवा दिव्याचा कोणताही मंत्र अग्नीला समर्पित असा असणारा तुम्ही म्हणू शकता. जसं की अग्निदेवताभ्यो नमः एवढं सुद्धा म्हणून दिवा लावून घ्या. दिव्याला धूप दीप लावून दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिव्याची प्रार्थना करायची, कारण कोणतीही पूजन हे अग्निदेवतेशिवाय किंवा दीप प्रज्वलनाशिवाय अपूर्ण मानलं जातं. त्यामुळे अग्नी प्रज्वलित करायचा, धूप लावून घ्यायचा आहे. त्यानंतर कलश पूजन हे सर्वांना माहीत आहे. चौरंगाच्या डाव्या बाजूला तुम्हाला अक्षदा म्हणजे तांदूळ, त्यावरती कलश मांडायचा आहे. ज्या पद्धतीने आपण कुळदेवतेचा कलश मांडतो त्याच पद्धतीने हा कलश मांडायचा आहे. कलश मांडा. त्यानंतर तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो यासाठी असला पाहिजे. धन्वंतरीचा फोटो हा केंद्रातला आहे आणि तुम्हाला कुठेही बाहेर उपलब्ध होईल. तर धन्वंतरी देवता कोण आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत यातून. आता धन्वंतरी देवतेचा फोटो या कलशाच्या शेजारी तुम्हाला मांडून घ्यायचा आहे. धन्वंतरी देवतेंना तुम्हाला अक्षदा, हळद, कुंकू, फूल हे सर्व अर्पण करून घ्यायचं आहे. तसेच आपण बघा धने जे वापरतो, कोथिंबिरीसाठी धने वापरतो, तर ते धनेसुद्धा यांना अर्पण करायचे आहेत. धन अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. कलश मांडण्यानंतर इथे फोटो धन्वंतरी देवतांचा मांडून घ्या. त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे. पण कोणतीही पूजा ही गणपती बाप्पांच्या सेवेशिवाय अपूर्ण असते. त्यामुळे प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजन करून घ्यायचं आहे. तर गणपती बाप्पाला स्नान घालून घ्यायचं आहे. स्नान घालताना पाण्याने घाला. ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. तर खाऊचं जोडपान घ्यायचं. गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर त्यांची स्थापना आपल्याला या पानांवर करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप हे सर्व अर्पण करायचं. हे सर्व चालू असताना तुम्ही ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करू शकता. किंवा श्री गणेश देवताभ्यो हरिद्र कुंकुम समर्पयामी, श्री गणेश देवताभ्यो धूपम दीपम समर्पयामी, श्री गणेश देवताभ्यो ऋतो कालोद्भवे पुष्पम समर्पयामी असंही म्हणू शकता. किंवा ओम गंग गणपते नमः हा मंत्र जप करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणपती बाप्पांच्या शेजारी माता लक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीचं पूजन करा, नसेल तर श्रीयंत्राचं इथे पूजन करायचं आहे. श्रीयंत्राचं पूजन करताना याच पद्धतीने धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुष्प अर्पण करायचं आहेत, अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तीच याच पद्धतीने अभिषेक करून तुम्हाला इथे पूजन करायचं आहे. माता लक्ष्मीचं पूजन करताना ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर धन्वंतरी देवतांचं पूजन करायचं आहे. धन्वंतरी देवतेंचं पूजन करताना धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरी देवतांचे पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे. धूप दीप ओवाळायचं आहे, पुष्प अर्पण करायचे आहे. आणि आपल्या घरात जे काही आयुर्वेदिक गोष्टी असतील, जसं की तुळस त्यामध्ये येते, तर बघा तुळशीपत्र आपल्याला भगवान धन्वंतरीनं अर्पण करायचं आहे, कारण की भगवान विष्णूंचे ते अवतार असल्यामुळं त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं. तसेच तुळस ही आयुर्वेदात वापरली जाते. त्यामुळे तुळस, पुदिना, कडुलिंबाची पाने, कोरफड जे काही तुम्हाला उपलब्ध होईल तर त्याचं पूजन तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरात जे काही खडे मसाले असतील तर तेही आपण आयुर्वेदात वापरत असतो, तर त्याचंही पूजन तुम्हाला करायचं आहे. माझ्याकडे आत्ता फक्त तुळस उपलब्ध आहे, तर मी धन्वंतरी पूजन करताना ते सगळं उपलब्ध करून त्याचंही पूजन करणार आहे.
तर तुळस, पुदिना, कोरफड, कडुलिंबाची पानं जे आपण आयुर्वेदात वापरतो त्या सर्वांचं तुम्हाला पूजन करायचं आहे. तुळस अर्पण करून घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुळस अर्पण करून घेतल्यानंतर धूप दीप ओवाळून घ्या आणि आपल्याला आता बघा आपल्या घरात जे काही धान्य असेल तर त्या धान्यांचं पूजन या दिवशी करायचं असतं. धन्वंतरी म्हणजे आरोग्याचं पूजन. धन म्हणजे काय? आपलं शरीर हे आपलं धन आहे आणि ते चांगलं राहावं यासाठी धन्वंतरी देवतेंना आज प्रार्थना करायची असते. तसेच धनधान्याची कधीही कमतरता भासू नये म्हणून धनांची पूजा करायची असते. धन म्हणजे आपल्या घरात जे अन्नधान्य आपण नेहमी खात असतो, कडधान्य असतील त्यांचं पूजन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी जी काही असेल, सोनं, नाणं, पैसा त्याचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपण आपली सगळ्यांची काळजी घेऊन करायचं आहे. कारण की धनलक्ष्मी आपल्या घरात ठेवावी का नाही अशी आत्ता सगळ्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित आहेत. अनेक ठिकाणी वाईट गोष्टी कानावर पडत असतात. त्यामुळे तुम्ही पैसे, धन जे काही घरात ठेवत असाल ते काळजीपूर्वक ठेवा. तर त्याचंही धनाचं आपल्याला पूजन करायचं आहे. तर बघा जे काही आपल्या घरात कडधान्य असतील तर त्याचं पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर या सगळ्यांची आता बऱ्याच ठिकाणी सुगड वापरली जाते. बघा आपण जे संक्रांतीत वापरतो तर त्यामध्ये धान्य ठेवले जातात. पण मी वाटीमध्ये ठेवते, वाटीमध्ये ठेवलं तरी चालतं. तर त्याचं पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे. कारण की हे आपल्या घरातील धनधान्य आहे, ज्यामुळं आपलं पोट भरत असतं. त्यामुळे त्या धान्याची, धनाची सुद्धा पूजन करायचं आहे. याचं सर्व पूजन करून घेतल्यानंतर तुम्हाला गूळ आणि धने, हे बघा आपले गूळ आणि धने याचं पूजन करायचं व यावर तुळशीपत्र अर्पण करून आज गूळ आणि धन्याचा नैवेद्य देवतांना दाखवायचा असतो. तर गूळ आणि धने दाखवा. आता माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवणार असाल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला पांढरं फूल, श्रीयंत्राला पांढरं फूल किंवा गजरा तुम्हाला अर्पण करायचा आहे. तर गुळाचा आणि धन्याचा नैवेद्य धन्वंतरी देवतेंना दाखवून घेतलेला आहे. चौरंगावर जागा कमी पडत आहे त्यामुळे मी असं मांडणी केलेली आहे. पण तुम्ही सेपरेट खाली पाट ठेवून सुद्धा याची धनांची वगैरे मांडणी करू शकता. कारण की एवढ्यावर धन, पैसे हे सगळं बसणार नाही. तुम्ही सेपरेट खाली पाट ठेवून त्यावरती मांडलं तरी चालेल. तर या पद्धतीने पूजन करून घ्या. पूजन झाल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची? तर आता भगवान विष्णूंचे अवतार असणारे धन्वंतरी देव हे या दिवशी प्रकट झालेले आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीचा हा दिवस का महत्त्वाचा आहे? तर क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. त्यात चंद्राचे थोरले भाऊ धन्वंतरी हे 5वे रत्न या समुद्र मंथनातून बाहेर पडले. श्यामवर्ण असणारे, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नावांनी ओळखले जाते. यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरींची गणना होते. त्यामुळे धन्वंतरीचं पूजन हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. धनत्रयोदशी ही अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला आपण धनतेरस म्हणत असतो. तर भगवान श्रीहरींच्या या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आता आपण सेवा काय करायची ते पाहणार आहोत. तर विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता विष्णू सहस्त्रनाम आणि सहस्त्रनामावली ही वेगळी आहे. तर विष्णू सहस्त्रनाम वाचन करायचं आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनामावली या ग्रंथात शेवट आहे. तर विष्णू सहस्त्रनामावली म्हणून एक तुळशीपत्र भगवान धन्वंतरींना तुम्हाला अर्पण करायचं आहे. ओम विश्वस्मे नमः. ओम विष्णवे नमः. ओम वषट्काराय नमः. ओम भूतभव्यद्भवत्प्रभे नमः. ओम भूतकृते नमः. या पद्धतीने 1001 नावं घेऊन तुम्हाला तुळशीपत्र धन्वंतरी देवतेंना अर्पण करायचं आहे. त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. त्याचनंतर विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि धन्वंतरी देवतेंचा मंत्र जो सांगणार आहे तर तो 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. तर धन्वंतरी देवतेंचा जो मंत्र आहे तो असा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा आहे.
त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचन करा. गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 15 नावे, ही संपूर्ण सेवा, जी जी सेवा तुम्हाला जमेल ते करायचं आहे. धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे. आणि भगवान धन्वंतरी देवतेंना प्रार्थना करायची आहे की घरात सदैव धनधान्याची कधीही कमतरता पडू नये, धनधान्य अखंड राहावं, प्रत्येकाच्या घरात राहावं, माझ्यासोबत सर्वांचं कल्याण करा, प्रत्येकाचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी धन्वंतरी देवतेंना प्रार्थना करायची आहे. आता ही सेवा जी मांडणी आहे ती शक्यतो सायंकाळीच करायची असते धनत्रयोदशीला. बरेच जण सकाळची करतात, पण ही सेवा सायंकाळची करायची असते. आणि सायंकाळी तुम्ही प्रदोष काळात ही सेवा जरूर करा. धन्वंतरी देवतेंना लाह्या, बत्तासे किंवा धन आणि धने व गूळ याचा नैवेद्य दाखवायचा असतो. दुधाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, फळाचा नैवेद्य दाखवू शकता. व या देवतेंची आपण सेवा केल्यामुळे, आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्यामुळे, या सेवेमुळे आपल्याला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य, आरोग्य प्राप्त होत असतं. त्यामुळे धनत्रयोदशीला जरूर तुम्ही धन्वंतरी देवतेची सेवा करा. या पद्धतीने पूजा मांडणी करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.